हाय हॅलो गाईज, कसं आहे तुम्ही सगळे? मस्तच असाल. कितीतरी महिन्यानंतर आपण परत भेटतोय आणि आता आपण रेग्युलर भेटणारच आहोत. असं आहेच एक ऑकेजन. काय माहिती, माझ्या भावाचं लग्न आहे आणि त्याची शॉपिंग चालू आहे. त्यात माझे थोडे हेल्थ इश्यूज होते, त्यामुळे मी काही ब्लॉग्स म्हणजे शूट करून ठेवलेत पण अपलोड नाही केलेत. स्वतःला घेऊन मस्त आम्ही निघालो पुण्याला आणि तिकडनं माझी बहीण आणि माझ्या येणार होतो पुण्याला. गेलो इतक्या सकाळी सकाळी तळेगाव पुणे लोकलने गेलो आम्ही दोघी. परत शिवाजीनगरला उतरलो आम्ही. तिथून मग मेट्रो स्टेशन, तिकडनं मग आम्ही मंडईत वगैरे नाही का असं सगळं. इथून जाताना माझी मजाच मला भीती वाटत होती माहिती आहे का. ते एकदम कसं असतं, आपलं जे मेट्रोचं तिकीट काढलेलं असतं ना ते स्कॅन करायचं तेव्हा ते ओपन होतं. बघा ही पाणी पिण्याची सिस्टम. असं गावाकडं जर असेल ना तर बायका रट्टे देतील धरून. असलं कुठं पाणी प्यायचं असते होय, पण इथं आहे. मी आणि श्वेता बघा काहीतरी आमचं कुसूरपुसूर चालूच असतं. दोघी पण फातिमा बेगम झालो. हा रस्त्यावर असा मस्त दारू बिरू पिऊन पडलेला. ही भाजी हिरवीगार मस्त छान लुसलुशीत भाज्या बघून सगळ्याच घ्याव्याशा वाटत होत्या. घरातून निघाल्यामुळं मग येईपर्यंत थोडंसं गरम झालं. मग उसाचा रस घेतला. ही आपली मंडई आहे. मंडईचं एक शूट घेतलं. खूप ऊन होतं. ही साडी आम्ही हळदीसाठी बघत होतो. स्वतः सगळं स्वतःवरच एक्सपेरिमेंट केली. मला फार कंटाळा आला होता. शिवाय आमची होणारी नवरी श्वेतासारखीच तब्येतीची आहे, एक्स्ट्रा स्मॉल. तिथून आलो आम्ही दगडूशेठला आपल्या गणपती बाप्पाला. हे बघा, ह्या दोन्ही सेम कलरच्या ड्रेस घातलेले. पुढची माझी वहिनी आणि तिच्या मागे बहीण. आम्ही अशी अंगत पंगत रंगत बसलोय. मुलचंदमध्ये गेलो. कसला गोंधळ तुम्हाला सांगते. लिटरली मला तरी एकही साडी आवडली नाही. पण माझ्या बहिणीचा चेहरा बघा, घेऊ की नको किती प्रश्न पडलेत तिला. आणि तिचं असं होतं गुत्त सारल्यासारखं, आजच सगळं एकदा 4-5 साड्या घेऊन जायचं. असं होतं काय यार, किती म्हणजे नाही का, इतकं कन्फ्युजन होतं. आणि तिच्या म्हणजे भीतीपोटी मला साड्या घ्याव्या लागल्या. मला असं वाटते 2 साड्या घेतल्या. घे तू घे तू घे तू घे असं तिचं चाललेलं. घेतलं. हे लिफ्टमध्ये जाताना म्हटलं एक चला एक छोटं क्लिक. मग त्याच्यानंतर आम्ही वर आलो. खाली तर एकही साडी कोणालाच नाही आवडली. वरती आल्यानंतर मग एक छान साड्या होत्या. तिघीने आम्ही सेम घेतल्या. मी वहिनीला हा छान दिसत होता कलर. वहिनीलाच घालायला सांगितले. मला कंटाळा आला होता. वहिनीच्या पर्सनॅलिटीला उठून दिसत होती साडी मस्तपैकी. मग ह्या दोघींमुळे मला ही ती साडी घ्यावी लागली. नसतं घेतलं तर दोघींनी मला लय हाणला असता कोपऱ्यात नेऊन. त्याच्यानंतर आमचे एक रिलेटिव्ज आहेत, त्यांचे हे हॉटेल आहे. तिथं आम्ही मस्त खाऊन पिऊन झालं. त्याच्यानंतर आम्हाला एका स्वामींच्या मठात गेलो. तिथं देवदर्शन केलं. स्वामींचं खूप सुंदर असं मूर्ती आणि खूप छान मंदिर आहे ते. तिथं जाऊन थोडंसं बसलो. मनाला खूप शांती भेटली. थोडा वेळ बसलो स्वतःसोबत. मग तिथून एवढा अंधार पडला, येताना शूट घ्यायचं राहिलं. आलो आहे आम्ही घोरावडी स्टेशनला. चला भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.